पुऱ्या अजिबातच तेलकट नाही झालेल्या आहे बघा। पुऱ्या खूप छान खुसखुशीत झाल्या आणि सर्व एकूण एक पुरी मस्त फुललेली आहे। एक पुरी तोडून पण दाखवते तुम्हाला बघा, अजिबात तेलकट झालेली नाहीये बघा। नमस्कार, मी कविताच टेस्टी फूड मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बघूया नाश्त्यासाठी तसेच डब्यामध्ये नेण्यासाठी अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत अशा मटार पुऱ्यांची रेसिपी। या पुऱ्यांची रेसिपी अतिशय सोपी आहे आणि या पुऱ्या चवीलाही खूप छान लागतात। सध्या बाजारामध्ये खूप छान मटार मिळत आहे, तर मटारच्या काही रेसिपी झाल्याच पाहिजे। याआधी पण मी मटारच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे, जसे मटार पराठा, शाही मटार पुलाव यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर या खुसखुशीत पुऱ्या कशा करायच्या ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य, इथे 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे आपलं रेग्युलर पोळीचं पीठ आहे ना, तेच घेतलेलं आहे आणि हा कप आहे मेजरमेंटचा, याच्याने मी मोजून घेतलेलं आहे सर्व साहित्य। त्याच कपाने ना 1.5 वाटी हिरवा ओला मटार घेतलेला आहे, अर्धा कप बेसन, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे तीळ, जिरे, ओवा, हळद, हिंग आणि मीठ। आणि हे हिरवं वाटण करण्यासाठी ना हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली। सर्वात आधी आपण हे मिक्सर मध्ये वाटाणे आहे ना ते बारीक करून घेऊया। आणि यासाठी ना तुम्ही फ्रेश मटार घ्या, फ्रोझन मटार नका घेऊ, फ्रेश मटारचेच या पुऱ्या छान लागतात। आणि यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि मिरची आहे पण बारीक करून घेऊया। यामध्ये पाणी न घालताच आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित। यामध्ये पाणी न घालता हे बघा मी छान व्यवस्थित बारीक वाटून घेतलेलं आहे। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। सर्वात आधी एका भांड्यामध्ये आपण हे सारण काढून घेऊया। आता यामध्ये ना एक एक करून मसाले घालूया आपण। तीळ, जिऱ्याची पूड, थोडीशी हळद, हिंग, हा ओवा आहे ना थोडा हातामध्ये ना चोळून टाका, म्हणजे त्याचा स्वाद आहे ना खूप छान लागतो पुरीमध्ये। तांदळाचं पीठ, बेसन, गव्हाचं पीठ आणि चवीपुरतं मीठ। या चमचाने बघा मी 3 चमचे ना तेल गरम करून घेतलेलं आहे। कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे आपल्याला, त्यामुळे ना पुरी आपली छान खुसखुशीत होईल। तेल आहे ना आधी पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्या। आधीच यामध्ये पाणी न घालताना आपण पीठ मळून घेऊया, कारण वाटाण्याला पण ना बऱ्यापैकी पाणी असतं, लागलं तरच आपण थोडंसं पाणी घालणार आहे। खूप छान लागतात या पुऱ्या चवीला आणि बनवायलाही किती सोपे आहे बघा। हिवाळ्याच्या दिवसामध्ये ना मटार खूप छान मिळतो बाजारामध्ये, त्यामुळे मटारचे वेगवेगळे पदार्थ झालेच पाहिजे। मटारच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेल्या आहे। मटारचे पराठे आहे, मटारचा पुलाव आहे। पीठ आहे ना व्यवस्थित मटारमध्ये ना मी मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकून आपण कणिक आहे ना घट्ट भिजवून घेऊया। पुऱ्यांची कशी कणिक असते ना तशीच आपल्याला घट्ट मळून घ्यायची आहे। अगदी थोडं थोडंच पाणी टाका। हे मिक्स करून ना व्यवस्थित चांगला आपण पिठाचा घट्ट गोळा मळून घेऊया। कणिक बघा मी छान घट्ट मळून घेतलेली आहे। याला आता ना थोडासा तेलाचा हात लावते। परत व्यवस्थित ना चुरून घेते चांगले। ही कणिक आहे ना आता आपण एक 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवू। 15 मिनिट झालेले आहे। पीठ आहे ना आपलं चांगलं भिजलेलं आहे बघ। आता आपण याच्या पुऱ्या करूया। पुऱ्या कशा छोट्या मोठ्या जशा पाहिजे ना तुम्हाला तशा तुम्ही करू शकता। हे मी मीडियम साइजच्या करते। तुम्ही अशी एक एक पुरी पण लाटू शकतात किंवा एक मोठी पुरी लाटून वाटीने पण कट केलं तरी चालेल। असे गोळे करून घेतले ना तर पुऱ्या पटापटा लाटता येतात। आधी असे व्यवस्थित गोळे करून घेते।
हे गोळे करून घेतलेले आहे बघा मी। पुरीसाठी एक गोळा घ्या, त्याच्यासाठी थोडंसं तेल लावा। ही पुरी आहे ना तेलावरच लाटा तुम्ही, पीठ लावून नका लाटू, पिठामुळे ना तेल आपलं खराब होतं। हे बघा मी अशी पुरी लाटलेली आहे। मीडियमच पुरी लाटायची, जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही। अशा एक 10-12 पुऱ्या लाटून घेते, मग आपण तळून घेऊया। हे बघा इथे मी 9-10 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे। या पुऱ्या आता आपण तळून घेऊ। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल पण व्यवस्थित चांगलं तापलं आहे बघा। त्याच्यामध्ये आपण आता एक एक पुरी तळून घेऊया। पुरी ही मीडियम गॅसवरच तळायची आहे आपल्याला। पुरीवर ना असं थोडंसं तेल सोडा, म्हणजे पुरी ना एकदम छान लगेच फुलते। दोन्ही साइडने व्यवस्थित पुरी तळून घ्या तुम्ही। पुरी तळताना ना जास्त वेळा तुम्ही उलटपालट नका करू, त्यामुळे पण पुरी तेलकट होते। मी आता तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी 2 वेळा करते, नाहीतर एकदाच करते मी नेहमी। पुरी मस्त तळून झालेली आहे बघा। खूपच छान लागतात या पुऱ्या चवीला, आणि बनवायलाही खूप सोपे आहे बघा। माझे मुलं जेव्हा शाळेत जायचे ना पिकनिकला वगैरे, तर त्यावेळेला मी त्यांना हे नेहमी डब्यात द्यायची या पुऱ्या। पिकनिकसाठी किंवा प्रवासासाठी एकदम मस्त बेस्ट ऑप्शन आहे बघा या पुऱ्यांचा। 1-2 दिवस टिकतात चांगल्या, खराब अजिबात होत नाही या पुऱ्या। आता सध्या ना मटार चांगला मिळतोय बाजारामध्ये, सकाळी नाश्त्यासाठी पण तुम्ही हा पुरीचा बेत एक दिवस करू शकता। एकूण एक पुरी बघा मस्त फुलते आपली। आणि पुरीला जे साहित्य वापरलेलं आहे ना, ते आपलं घरातलंच बेसिक साहित्य आहे बघा। जेव्हाही आपल्याला इच्छा झाली ना, तरी पटकन आपण या पुऱ्या करून खाऊ शकतो। हे पहा पुऱ्या तळून झालेल्या आहे आपल्या। पुऱ्या अजिबातच तेलकट नाही झालेल्या आहे बघा। पुऱ्या खूप छान खुसखुशीत झाल्या, आणि सर्व एकूण एक पुरी मस्त फुललेली आहे। एक पुरी तोडून पण दाखवते तुम्हाला। अजिबात तेलकट झालेली नाहीये बघा। खूप चवीला छान झालेल्या आहे पुऱ्या। थंड झाल्यावर पण पुऱ्या बघा दाबली तरी ना आतमध्ये दबत नाहीये, इतक्या छान मस्त टम्म फुललेल्या पुऱ्या आहे बघा। एकूण एक पुरी तशीच छान फुललेली आहे। या पुऱ्या तुम्ही दह्याबरोबर, टोमॅटो सॉस बरोबर किंवा मिरचीच्या लोणच्या बरोबरही खाऊ शकतात। या मिरचीच्या लोणच्याची रेसिपी आहे ना मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे। खूप छान लागतात या मिरचीच्या लोणच्याबरोबर या पुऱ्या। या खुसखुशीत मटारच्या पुऱ्या या हिवाळ्यामध्ये एकदा तरी नक्की करून बघा, खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपीला कमेंट्स करा, तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात। तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या, धन्यवाद।